महाराष्ट्र शासनाच्या 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहीम कार्यक्रमांतर्गत विभागीय स्तरावर उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या विशेष सर्वेक्षणातून उपसंचालक आरोग्य सेवा नाशिक मंडळ नाशिक कार्यालयास महाराष्ट्र राज्यातून प्रथम क्रमांकावर निवडण्यात आलंय। उपसंचालक आरोग्य सेवा नाशिक मंडळ नाशिक येथील अधिकारी यावेळी उपस्थित होते। IMA हॉल शालिमार नाशिक इथे नाशिक कार्यालयास राज्यभरातून प्रथम क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा उपसंचालक आरोग्य सेवा नाशिक परिमंडळ विभागाचे डॉक्टर कपिल प्रकाश आहेर, सहाय्यक संचालक वैद्यकीय आरोग्य सेवा नाशिक परिमंडळचे डॉक्टर योगेश चित्ते, मुख्य प्रशासकीय अधिकारी आरोग्य सेवा नाशिक परिमंडळ विभागाचे प्रशांत पाटील, सहाय्यक संचालक मलेरिया आरोग्य विभाग नाशिक विभागाचे डॉक्टर विवेक खदगावकर, स्त्रीरोग तज्ज्ञ विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय नाशिकच्या डॉक्टर सोनाली गायकवाड हे उपस्थित होते। यावेळी अधिकारी कर्मचारी वृंदांनी काम करताना या विशेष मोहिमेत आलेल्या अनुभवाबद्दल आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या। उपसंचालक आरोग्य सेवा नाशिक मंडळास प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल महाराष्ट्र शासन तसंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचे विशेष आभार मानून 100 दिवसाच्या कार्यालयीन सुधारणांच्या विशेष मोहिमेत आपल्याला आलेल्या अनुभवाबद्दल प्रतिक्रिया दिल्या आहेत। यापुढे देखील उपसंचालक आरोग्य सेवा नाशिक मंडळ नाशिक हे उत्कृष्ट कार्यालयीन काम, उत्तम रुग्णसेवा हे ध्येय ठेवून पुढे असंच कार्य सुरू ठेवण्याचं उद्दिष्ट ठरवलं गेलंय। कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी उपसंचालक आरोग्य सेवा नाशिक कार्यालयातील कार्यालयीन अधीक्षक सोमेश्वर देवडे, सोनी, योगेश जाधव, रणजित पवार, विशाल गांगुर्डे, पंकज काकुळते, योगेश कस्तूर यांच्यासह उपसंचालक आरोग्य सेवा नाशिक मंडळ नाशिक अधिकारी आणि कर्मचारी वृंदांचं विशेष सहकार्य लाभलंय। संविधान न्यूज नाशिक। 100 दिवसाच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेच्या अंतर्गत आपल्या उपसंचालक कार्यालयास प्रथम पारितोषिक मिळालं। त्या प्रित्यर्थ आपले उपसंचालक आदरणीय डॉक्टर कपिल सर यांनी आपल्या कर्मचाऱ्यांचं अधिकाऱ्यांचं गुणगौरव केलं पाहिजे, त्यांना त्या कामाची पावती दिली पाहिजे, प्रशस्ती पत्र प्रदान केलं पाहिजे। याच्यासाठी गेल्या 6-7 महिन्यापासून सरांनी हा कार्यक्रम आयोजनासाठी खूप पुढाकार घेतला। पण उपसंचालक कार्यालय हे महासागर आहे, इथे महासागरातल्या ज्या लाटा असतात जशा रोज प्रत्येक लाट येते आणि ती याला जरी घेऊन ती शांत झाली तरी लाटेमागे लाट येत राहते सर। त्याच्यामुळे आपला हा कार्यक्रम सुद्धा या शनिवारीवर आयोजित करायचा आहे। त्या शनिवारी असं करत 6 महिन्यानंतर शेवटी आजचा दिवस उजाडला। सर आपले प्रथम आम्ही सर्वजण आभारी आहोत, आपला आभार व्यक्त करतो की उपसंचालक कार्यालयातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी यांनी केलेल्या कामाची पावती म्हणून आपण सगळ्यांचा गुणगौरव सोहळा ठेवला, त्याबद्दल सर्वप्रथम आपले स्वागत, आपले आभार। कार्यालय प्रमुखाच्या याच्यावर म्हणजे प्रशासनावरच खरं आपलं यश आहे। आपण कितीही काम केलं पण कार्यालय प्रमुख जर आपल्याला सहकार्य करत नसतील, त्या फायलींचा निपटारा होत नसेल तर आपण काम करू शकत नाही। आणि सरांचं तेच आहे, सर आउट ऑफ स्टेशन जरी असले तरी सर नेहमी आपल्याला चला मला करा, मी तुम्हाला डिजिटल साईन करून पाठवतो। म्हणजे सगळ्यांनी छान काम केलं आहे, सगळ्या गोष्टी प्रशासकीय कामकाजामध्ये आपण छान पार पाडलेल्या आहेत। माझी एकच आपल्याकडनं अपेक्षा आहे की एकदा पारितोषिक मिळालं म्हणून आपण भुलून जाऊ नये, माणसाने त्याच्यामध्ये सातत्य ठेवावं। यापुढे सुद्धा आपण जेवढे पण आपल्याकडे फाईल्स येत जातील, कारण आपण जेव्हा उपसंचालक कार्यालयात काम करतो त्यावेळेला आपल्या अधीनस्थ जी 5 जिल्ह्यांमध्ये जे आरोग्य सेवा जे प्रत्यक्ष समाजसेवा करत असतात त्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी आपण इथे काम करत असतो आणि त्याचे लाभाचे काही प्रकरणं आपल्याकडे येत असतात, तर ते आपण प्रलंबित न ठेवता आपल्याकडे आपण याच पद्धतीने जसं निपटारा केलाय तसं प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न करा, आपल्या जबाबदारी हे करा। पुन्हा एकदा आपल्या कौतुकाची छाप सर, अशा प्रकारे जर कौतुकाची छाप आपण पाठीवर जर हात फिरवला तर जसं आपण प्राण्याला जरी आपण लळा लावला तर तो सुद्धा आपल्याला लळा लावतो, आपण तर माणसं आहोत। त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांवर अशी कौतुकाची छाप यापुढे सरांची राहील आणि येणाऱ्या अधिकाऱ्यांची राहील अशी अपेक्षा ठेवतो। आपण पुन्हा असंच जोमाने काम करा। 100 दिवस मुख्यमंत्री कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण सर्व जमलेलो आहोत। आजचा
हा कार्यक्रम खरं म्हणजे सगळ्या विभागांनी एकत्र येऊन केल्यामुळे आपण ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलो. जसं की आपले आस्था विभाग असतील, लेखा विभाग असतील, आपले HME युनिट असेल, त्याच्यानंतर आपलं निर्लेखन विभाग असेल, या सर्वांनी एकत्रित केल्यामुळे आपण हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडू शकलो आणि आपल्याला राज्यस्तरावर प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळालं. परंतु हे कार्यक्रम करत असताना आपल्याला प्रत्येक विभागाला वेगवेगळ्या अडचणी आल्या. आपण सरांकडे गेल्यावर त्या सर्व अडचणी तात्काळ आपल्या सॉल्व्ह झाल्या, तात्काळ सरांनी त्या मिटवल्या आणि त्यामुळे आपल्याला हा पुरस्कार मिळू शकला. कुणीतरी म्हटलं होतं आता थोड्या वेळापूर्वी की हे तीन लोक शांत असतात. आम्ही दोघं लोक शांत आहोत कारण की सर शांत आहे. सर थोडं चिडले की आम्ही लगेच आमचाही पादा इकडे तिकडे होऊ शकतो, मग कर्मचाऱ्यांनी काम नाही केलं अशा पद्धतीने होऊ शकतं. त्याच्यामुळे जे आपले विभाग प्रमुख आहेत, विभाग प्रमुखाने शांतता असल्यामुळे आपले 5ही जिल्ह्यात आज व्यवस्थित भरपूर अडचणी आल्या आपल्याला या कार्यक्रम करताना. प्रत्येक जिल्ह्याकडनं तक्रारी या सगळ्या गोष्टी करता बरेच वेळा आपल्याला अडचणी आल्या, परंतु सरांच्या शांत स्वभावामुळे आपल्याला त्या सर्व अडचणी निभावल्या गेल्या. आता हा 100 दिवसाचा जो कार्यक्रम आहे, पाटील सरांनी सांगितल्याप्रमाणे की आपला 100 दिवसाचा फक्त कार्यक्रम 100 दिवसाला पुरस्कार मिळाला म्हणून आपण शांत बसायचं नाहीये. ह्या पुढेही आपण ह्याच पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे. त्याच्यामुळे मी सर्वांना शुभेच्छा देतो की यापुढेही आपण ह्याच पद्धतीने काम करा आणि आपल्या विभागाचे नाव वर राज्यस्तरावर नेहमीच राहील याची काळजी घ्या. धन्यवाद. धन्यवाद सर. त्यानंतर आपण सर्वजण ज्यांची उत्कंठेने प्रतीक्षा करीत आहोत त्या अध्यक्षीय भाषणासाठी मी माननीय अध्यक्ष महोदयांना विनम्र विनंती करतो की त्यांनी आपले मार्गदर्शक व प्रेरणादायी विचार आपल्यासमोर मांडावे.